कोण जगद्गुरु तुकाराम महाराज? का आम्ही त्यांची जयंती किंवा का आम्ही त्यांचा वैकुंठ गमन सोहळा साजरा करावा, अशी जाणकार श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये शंका निर्माण होईल. महाराज ज्यांना जाऊन 375 वर्ष पूर्ण झाले, बरोबर आहे, ज्यांना जाऊन 375 वर्ष पूर्ण झालेत, त्यांचा वैकुंठ गमन सोहळा का साजरा करायचा, काय गरज आहे महाराज या गोष्टीची, अशी जाणकार श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये किंवा सुशिक्षित आणि शिकलेल्या माणसांच्या अंतःकरणामध्ये शंका निर्माण होण्याचे टाळता येत नाही. विठला कोण तुकोबाराया? जगद्गुरु तुकाराम महाराज एक संत होते. काय होते? संत होते. महाराज कशावरून सिद्ध करताय तुम्ही ते संत होते? खरं सांगूत का, जगद्गुरु तुकाराम महाराज हे देव मान्य संत होते. कोणते संत होते? देव मान्य संत. जगद्गुरु तुकाराम महाराज हे संत मान्य संत होते. जगद्गुरु तुकाराम महाराज राजमान्य संत होते. जगद्गुरु तुकाराम महाराज लोकमान्य संत होते. विठाला तुम्हाला महाराज प्रमाण द्या, मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही, पुराव्याशिवाय बोलणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज देवमान्य संत आहेत. काय मान्य संत आहेत? देवमान्य. तुम्हाला प्रमाण निळूपराय वर्णन करतात. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. महाराज म्हणतात जया पूजिले आदरे पांडुरंगे, याचा अर्थ ज्यांचं पूजन पांडुरंगाने केलं, बरं का, निळूपराय म्हणतात ते देवमान्य संत होते. देवमान्य संत. चला पुढे. तुकोबाराया संत मान्य संत होते. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराया, ज्ञानदेव वैष्णव मोठा, असे महान संत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबारायांवर प्रेम करतात. तुका सर्वश्रेष्ठ प्रियाम्मा थोर, जो का अवतारणमयाचा. 2. तुकोबाराया संत मान्य संत नसून तुकोबाराया राजमान्य संत होते. तू म्हणाल कसे? छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कीर्तनात येऊन बसत होते, याचा अर्थ तुकोबाराया राजमान्य संत होते. चला पुढे. महाराज म्हणतात तुकोबाराया केवळ राजमान्य संत नाही, तुकोबाराया लोकमान्य सुद्धा संत होते. अरे एका दशग्रंथी ब्राह्मणाने, एका 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचा ज्ञाता, ज्याला दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात, त्यांचं नाव तर रामेश्वर भट्ट, देहू मध्ये राहत होते. अरे त्या रामेश्वर भट्टासोबत देहूतल्या लोकांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांची आरती काढली, एका शेतकऱ्याची आरती काढली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती राघवे सागरात पाषाण तारिले, कौतुक तुकोबाचे अभंग रखिले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती महाराज म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज लोकमान्य संत होते. सिद्ध झालं. चला पुढे, जास्त वेळ मला घ्यायचा नाही. महाराज पुढे जाऊन सांगतात कोण तुकाराम महाराज? कुणाला म्हणायचं तुकाराम महाराज? खरं सांगूत का, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा धनंजयाला सांगतात, हे धनंजय, साधू कोणाला म्हणतात? आत्मन्य नैव आत्मना तुष्टहा सर्व कामान नित्य तृप्तहा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, साधू त्याला म्हणतात गड्या की जो स्वतः स्वतःला वेळ देतो, जो स्वतः स्वतःला महत्व देतो, स्वतः स्वतःला वेळ देऊन स्वतः स्वतःला महान बनवतो, ते भंडाऱ्या डोंगरावरील जगद्गुरु तुकाराम महाराज. पुढचं सांगू, जेव्हा देव भेटलात तेव्हा देहूवासियांच्या प्रति जगद्गुरु तुकोबारायांची प्रतिक्रिया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मी त्यांच्यामुळे दुःखी नव्हतो, मी त्यांच्यामुळे दुःखी नव्हतो, त्यांच्यात राहत होतो म्हणून दुःखी होतो. विठ्ठल नित्य तृप्त ज्यांचं जीवन आहे, नित्य तृप्त हा सर्व कामान, याचा अर्थ होतो सर्व कामनांपासून मुक्त, असं ज्यांचं जीवन आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगरावले जगद्गुरु तुकोबाराया. बरं का, त्यांचा 4 चरणाचा अभंग शिवीकरदान वेळलेला आहे. मला असं वाटतं सज्जनांनो, तुकोबाराया राजमान्य संत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कीर्तनात येऊन बसायचे.
असे राजमान्य संत जगद्गुरु तुकाराम महाराज काय बोलावं. तू म्हणाल महाराज कधी राजांनी दखल घेतली तुकोबारायांची? प्रसंग सांगतून पुढे जातो. एकदाचा प्रसंग, तुकोबारायांची गरिबी पाहून छत्रपतींनी त्यांची दखल घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांची दखल घ्यावी ते तुकाराम महाराज. ऐका माझ्या दादांना, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणतात. अहो काय सांगावं, एक दिवस तुकोबारायांच्या गरिबीची दया आलीत, कीव आलीत छत्रपतींना, आणि त्यांच्याकडे नजराणा पाठवला. काही सैनिकांना पाठवलं. काही सैनिकांना जेव्हा नजराणा घेऊन पाठवलं, हत्ते घोडे आदी आदी ही सगळी मंडळी नजराणा घेऊन तुकोबारायांच्याकडे जातात. आणि तुकोबारायाकडे गेल्यानंतर तुकोबारायांना त्यांना पण हसू येतो. बाबा कोणी पाठवलं तुम्हाला? म्हणजे राजांनी पाठवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला पाठवलं? म्हणे हो. म्हणजे राजांनी माझी दखल घ्यावी? तुकोबारायाचे डोळे भरून आले बघा. तुकोबारायांचे डोळे भरून आलेत. तुकोबाराय म्हणतात बाबा मला याची गरज नाही, मला नको. काय म्हणतात? याची मला गरज नाही. साधू सिंहासारखा पराक्रमी असतो सज्जनांनो, याची मला गरज नाही. म्हणे महाराज तुमच्याकडे करताच पाठवलेला आहे, याचा स्वीकार करा. नाही म्हणे महाराज मला याची गरज नाही. का? जगद्गुरु तुकोबारायने गाथ्यामध्ये पत्र लिहिलं बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. वाचा कधीतरी. पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, राजे तुम्हाला माझ्या गरिबीची दया आली. राजे तुम्हाला माझ्या गरिबीची कीव आलीत. तुम्हाला माझ्या गरिबीची दया आलीत, माझ्या गरिबीची कीव आलीत. पण तुम्हाला माहित नाही महाराज आम्ही जन्मजात श्रीमंत आहोत बरं का. आमची श्रीमंती गेल्यासारखी तुम्हाला दिसते पण वाढल्यासारखी आम्हाला दिसते. काय म्हणतात? गेल्यासारखी तुम्हाला दिसते पण वाढल्यासारखी आम्हाला दिसते. महाराज आम्ही जन्मजात श्रीमंत आहोत. आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहित असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा राजे आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. एरवित्त तुमचे धन ते मज मृतिके समान, किंवा दिवटा छत्रगुडे हे तुबऱ्यात न पडे, सोने रूपी आम्हा मृतिके समान. माणिक पाषाणकडे जैसे. हा पराक्रम ज्यांनी जीवनामध्ये करून दाखवलात ते जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांना राजआश्रय होतात. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. काय सांगत महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे गुरु होते ते छत्रपती शिवाजी महाराज. एक वाक्य बोलू का? बरेच कीर्तनकार छत्रपतींच्या संबंधाने बोलतात. पोवाळे म्हणतात सारं कीर्तन त्याच्यातच होतं. मला काही कोणाची आलोचना नाही करायची, पण कोणीतरी कीर्तनकार म्हणत होतो छत्रपती शिवाजी महाराज हा कीर्तनाचा विषय नाही, कीर्तनातला विषय आहे. कीर्तनाचा विषय नाही. मला सांगायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ अफजल खानाचा कोथळाच पाडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज केवळ आक्रमकच नव्हते, ते आध्यात्मिक सुद्धा होते. बाबासाहेब पुरंदरेंना वाचा. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात छत्रपतींची प्रतिमा सांभाळण्यापेक्षा छत्रपतींची प्रतिभा सांभाळा. काय म्हणतात? बाबासाहेब पुरंदरे म्हणतात छत्रपतींची प्रतिमा सांभाळण्यापेक्षा प्रतिभा सांभाळला. प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांची विचार जीवनामध्ये उतरवात. महाराज कोण? छत्रपती शिवाजी महाराज. वैश्विक मॅनेजमेंटचं नाव छत्रपती शिवाजी महाराज बरं का. नॅशनल कॅरेक्टर, वैश्विक विचारधारेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. महाराज हो, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण मंदिरातला देव छत्रपतींमुळे कायम होतात. कोणामुळे कायम होतात? छत्रपतींमुळे कायम होतात. या नाव दांता राजा. म्हणून मला सांगायचं एकच आहे सज्जनांनो, छत्रपती शिवाजी महाराज केवळ आक्रमकच नव्हते, आध्यात्मिक सुद्धा होते. सकाळी जर मला असं वाटतं शाहिस्ते खानाचे फोटो चाटत असतील, सकाळी जर ते अफजल खानाचा कोथळा पाडत असतील, तर संध्याकाळी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात सुद्धा जाऊन बसत होते. हे तरुणांनी विसरता कामा नये. हे तरुणांनी विसरता कामा नये. संध्याकाळी तुकोबाराच्या कीर्तनात सुद्धा जाऊन बसत होते. केवळ कोथळा पाळणं लक्षात नका ठेवू. अरे काय सांगू, 5 वर्षाचं वय होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गावामध्ये एक नृत्यांगना आली, नर्तकी आणली. सगळे मित्र पाहायला गेले. छत्रपती सुद्धा पाहायला जातात. पडद्याच्या आडून असं पाहलत नृत्यांगनेला.
जिजामाता आऊसाहेब मागून आल्यात आणि छत्रपतीला पकडलं. का रे शिवबा, कुठे आला तू? म्हणे काही नाही ग आई, माझे मित्र आलेत. कोणीतरी नृत्यांगणा गावात आली नर्तकी, तिला पाण्याकरता माझे मित्र जमलेत, म्हणून मी सुद्धा तिला पडद्याच्या आडून पाहत होतो कशी आहे, कोण कोण आहे. शिवबा, अरे लक्षात ठेव दादा, याच्या पुढे आलात नाही का? बरं का, आता आला त्याच्या पुढे येता का म्हणे का? अरे शिवबा म्हणे काय, तुला बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे, तुला बाया नाचवणारा राजा नाही व्हायचा. काय म्हणते? तुला बाया वाचवणारा राजा व्हायचं, बाया नाचवणारा राजा नाही व्हायचं. ज्याच्या राज्यामध्ये, ज्याच्या राज्याच्या कालखंडामध्ये एकही स्त्री नाचली नाही आणि नाचली नाही त्याला छत्रपती म्हणतात. शब्द कळले का? एकही स्त्री नाचली नाही आणि नाचली नाही. बरं का राजू, फार सुंदर व्याख्या आहे. छत्रपतींना श्रीमंत योगी म्हणतात. कधीतरी डोकं लावलं, श्रीमंत योगी का म्हणतात? का म्हणतात? ज्याचं जीवन साधनांनी संपन्न आहे त्याला श्रीमंत म्हणतात. काय म्हणतात? ज्याचं जीवन साधनांनी संपन्न आहे त्याला श्रीमंत म्हणतात. ज्याचं जीवन साधनेने संपन्न आहे त्याला योगी म्हणतात. दोन्ही तत्व एकत्रित येणे, साधना आणि श्रीमंती, दोन्ही तत्व ज्या ठिकाणी एकत्रित आले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना श्रीमंत योगी म्हणतात. काय म्हणतात? कोण श्रीमंत योगी? साधना आणि श्रीमंती दोन्ही तत्व एकत्रित येणे या नाव श्रीमंत योगी. जगद्गुरु तुकोबारायांना अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हटलं जातं. मंडळी, ज्यांनी मोत्याच्याच हाराने घातल्या, मोत्याच्याच माळाने घातल्या, त्याच्यासोबत तुळशीची माळ सुद्धा घातली. बरं का? आणि ही कृपा कोणाची? ही कृपा कोणाची? मला ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे त्यांची. म्हणजे कोणाची? हे ताकद होती जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाची. कोणाची ताकद होती? तुकोबारायांच्या कीर्तनाची. मला एवढंच सांगायचं होतं सज्जनांनो, असे तुकोबाराया. बरं का? आणि त्यांची आज बीज आहे. बरं का? त्यांचा आज निर्वाण प्रसंग आहे. म्हणून अशा प्रकारे वाळ वेळ झाला हुआ पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो या न्याने. जगद्गुरु तुकोबारायांच्या दिवसात वैकुंठ, सहदेव वैकुंठ गमन करतात. वेळ खूप झाली. बरं का? मला थांबायचं आहे संकल्पित वेळेमध्ये, कारण मला दूर जायचं आहे. बरं का? कथे करता आणि मला नियम टाइम सांगितला होता 1 वाजताच्या अगोदर आरती झाली तर फार चांगलं. म्हणून महाराज मला जास्त वेळ न घेता अभंगाकडे यायचं आहे. महाराज म्हणतात की बाबा, काला 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 म्हणजे काय? वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. काल्याचं कीर्तनाचं अनन्यसाधारण महत्व आहे. मी नेहमी सांगत असतो, इतर कीर्तनांमध्ये आणि काल्याच्या कीर्तनामध्ये फार मोठी तफावत आहे, फार मोठं अंतर आहे बालाजी महाराज. कसं महाराज? ऐका ना, मंदिरातल्या भौतिक प्रगतीमध्ये आणि मंदिरातल्या जसं कळसामध्ये अंतर आहे. मंदिराची भौतिक प्रगती किती झाली, कलर मारून जरी मंदिर तयार झालं, पण मंदिर पूर्ण कधी होतं? विष्णू बाबा, मंदिर पूर्ण कधी होतं? मंदिराच्या कळशावरून. मंदिराच्या कामे कळशो. महाराज म्हणतात की बाबा, मंदिर त्यावरून पूर्ण होतं. मंदिराची भौतिक प्रगती किती होत, पण मंदिराचं कलशाचं काम व्हायला पाहिजे. तेव्हा मंदिराची भौतिक प्रगती न होता मंदिर पूर्ण झाल्याचं वाटतं, पूर्णत्वास गेल्यासारखं वाटतं. चला पुढे. गंगा पूर्ण झाली कशावरून? कशावरून? कोणीतरी गंगेला विचारलं, का गंगे तुझा प्रवास कसा झाला, तू काय करते? म्हणे गंगा पापम शशी तापम दैनंच कल्पतरुस्तता पापम तापम दैनंच हरतरे साधू संगती. त्याचे पुढे जाऊन सांगू का फेडीत पाप ताप, का पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाया प्याप गंगेचे जैसे. असं जिचं जीवन आहे ते म्हणायला लागलेत, बाई मोठे मोठे पर्वत लागले, मोठे मोठे दगड लागले, छोटे छोटे दगड लागले, प्रवास मोठा खडतळ होता. पण जेव्हा जेव्हा मोठे मोठे पहाड लागलेत, पर्वत लागलेत, त्यांना साईट दिली. मोठे मोठे दगड लागलेत, त्यांना साईट दिली. पण छोटे छोटे दगड सोबतच घेऊन गेली. काय गेलीत? सोबतच घेऊन गेलीत. कारण एखाद्याचं जीवन जर परिपूर्ण करायचं असेल सज्जनांनो, अचिव्हमेंट पर्यंत पोहोचायचं असेल, साध्यापर्यंत पोहोचायचं असेल, जीवनाचा जर काला करायचा असेल तर कष्ट सहन करावे लागतील, सामर्थ्य ठेवावं लागेल, संघर्ष करावा लागेल. गंगा म्हणते मी संघर्ष केलात आणि समुद्राशी एकरूप झाली. तुका म्हणे गंगा सागर संगती, अवघ्या झाल्या पूर्वी एक मय, अवघ्या झाल्या पूर्वी एक मय. तुका म्हणे गंगा सागर संगमी. बरं का? ज्या दिवशी गंगा सागराशी एकरूप होते त्या दिवशी ती पूर्ण झाली. मंदिराचं काम पूर्ण झालं. मंदिराच्या कळशावरून गंगा समुद्राशी एकरूप झाली. बरं का? समुद्राला प्राप्त झाली. महाराज तिचं जीवन पूर्ण झालं त्या ठिकाणी. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवाचं सुद्धा तसंच आहे. जीव अंश आहे. काय आहे?
जीव अंश आहे आणि त्याला अंशीकडे जायचं आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी गर्जती. मला असं वाटतं बिंदूने सिंधूचा आश्रय घेतलात म्हणजे बिंदू सुद्धा सिंधुरूप होत असतो. मला असं वाटतं बिंदूने जेव्हा सिंधूचा आश्रय घेतलात त्या दिवशी सिंधू सुद्धा किंवा बिंदू सुद्धा सागर होत असतो. तुम्हाला जर व्यापक व्हायचं असेल, ज्या दिवशी तुमचं जीवन व्यापक होईल, ज्या दिवशी संकर्णतेमधून व्यापकत्वामध्ये तुम्ही प्रवेश कराल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचा काला होईल. त्या अर्थी खऱ्या अर्थाने तुमचं जीवन परिपूर्ण होईल. माझे गुरुजी मला पंचदशी शिकवायचे, वेदांताचा ग्रंथ आहे. त्या दिवशी सांगायचे की परिपूर्णता म्हणजे काय, जीवन धन्य झालं म्हणजे काय, जीवन परिपूर्ण झालं म्हणजे काय, परिपूर्णतेची व्याख्या सांगा. ते म्हणायचे धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम अद्य संपन्ने, धन्योहम धन्योहम बर कर्तव्यम नीन विद्यते किंचित विठला विठला. तुकोबराय म्हणतात धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम अद्य संपन्ने. आता प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही आणि कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. जिथं कर्तृत्वही शिल्लक राहिलं नाही आणि भोक्तृत्वही शिल्लक राहिलं नाही त्याला म्हणतात जीवन परिपूर्ण. बरं का, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही शिल्लक राहिलं नाही, आनंदाचे डोई आनंदची रंग आनंदची. महाराज म्हणतात सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कुंदला मागे पुढे. त्याचे पुढे जाऊन सांगूत का अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले काम नाही काम काम नाही झालो पायी रिकामा. लौकिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारचं काम माझं संपलं. आता भोक्तृत्वही संपलं आणि कर्तृत्वही संपलं. जरा फीडबॅक वाढव रे बाबा. भोक्तृत्वही संपलं आणि कर्तृत्वही संपलं. आता कोणतंच काम शिल्लक राहिलं नाही. हा, ज्याची इच्छा होती ते पूर्ण मिळालं. म्हणे काय होती इच्छा, याजसाठी केला शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड व्हावा म्हणजे काय, बुंदीच्या पंक्ता द्यावा लागतात काय, जिलेबी वाटा लागते. गोड म्हणजे याचं सज्जनांनो याचा अर्थ असा होतो की आमचं जीवन परिपूर्ण झालं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात माझं जीवन परिपूर्ण झालं, माझं जीवन कृतकृत्य झालं. बारं का महाराज, माझं जीवन सफल झालं, माझं जीवन संपन्न झालं. सफल झालं म्हणजे काय झालं महाराज? महाराज म्हणतात की त्यांची सरली येरदार झाला सफल व्यापार. त्याचे पुढे जाऊन सांगू का आमचं जीवन संपन्न झालं. संपन्न म्हणजे कशाने? महाराज म्हणतात शृंगारीले बाळ कौतुके तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. म्हणजे काय केलं? तुकोबराय वर्णन करतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. सगळे सुखाचे अलंकार आम्ही ल्यालो म्हणजे आमचं जीवन सफल झालं आणि जीवन संपन्न सुद्धा झालं, जीवन प्रपन्न सुद्धा झालं. आता काही शिल्लक राहिलं नाही. सुखाचा डोल आला. काय आला? असा डोल यायला पाहिजे महाराज. जीवनामध्ये माझ्या डोल आलात, माझं जीवन परिपूर्ण झालं आणि आज माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने काला झाला. आता काला 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 म्हणजे काय? काला म्हणजे काय? 2-3 पदार्थ एकत्रित झाले तुम्हाला प्रसाद वाटला म्हणजे काला झाला का? एक म्हातारी म्हणे काला काला किती वाकडचा करून राहिला म्हणे बुवा काला 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 काला. बरं का, घरी जातो म्हणे आता 1 वाजून राहिला म्हणे, घरी जातो 2 भाकरी टाकतो म्हणे, दूध आणतो म्हणे, काला मोडतो घेतो खाऊन. बरं का, होईल का काला? होईल का तो काला? त्याला काही महत्व नाही. महाराज म्हणतात 2 भिन्न पदार्थ एकत्रितने या नाव काला. काला म्हणजे काय? 2 भिन्न पदार्थ कोणते? तर महाराजांनी सांगितलं हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने हा पहिला प्रकार. महाराज म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य नामी काला हा तिसरा प्रकार. 2 भिन्न पदार्थ एकत्रितने या नाव काला. 2 भिन्न पदार्थ कोणते? महाराज म्हणतात हरिनाम आणि प्रेम. 2 भिन्न पदार्थ. कोणते भिन्न पदार्थ? कोणते भिन्न पदार्थ सांगितले काल्याला? दहीनला ये रूप काय? वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे.
वस्तुनिष्ठ संप्रदाय नाही, व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय. दह्याच्या मागे आणि लाहीच्या मागे काय तत्व आहे? तत्व हेच आहे, नामाची लाही आणि प्रेमाचं दही. कशाचं दही? नामाची लाही आणि प्रेमाचं दही. दोन्ही तत्व भिन्न पदार्थ एकत्रित आले, या नाव का. आता कळलं का? आता कळलं? जरा 4G वापरा बरं का, 5G वापरा. म्हणून महाराज म्हणतात की बाबा त्या ठिकाणी दोन भिन्न पदार्थ एकत्रित आले, या नावकाला. मग कोणते कोणते? म्हणे प्रेमाचा आणि नामाची लाही आणि प्रेमाचं दही. कळलं का? नामाची लाही, प्रेमाचं दही. तुम म्हणाल महाराज सोपं असताय, नाम घेणे आणि जीवनामध्ये प्रेम असणे, झाला काला. मग याच्याकरता तुकोबाराया सांगतात एवढे कष्ट कशासाठी करावे लागतात, एवढे अथक प्रश्न कशासाठी करावे लागतात. महाराज म्हणतात नाम येणं सोपं नाही, जसं म्हणतो तसं सोपं बरं का. महाराजांचे प्रमाण आहे, नाम संकीर्तन साधन बरं का, जळतील पापे जन्मांतरीचे. पण महाराज म्हणतात शहाणा तो धनी, नाम सोपं आहे. तुका म्हणे साधन सुलभ कोणते, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. महाराज म्हणतात सगळं बरोबर आहे, आम्हाला कळलं, नाम सोपं आहे बरं का, पण मुखात येत नाही ना, येत नाही. तू म्हणाल प्रमाण द्या, कसं काय येत नाही महाराज? म्हणा राम. बघा मावशीनं म्हटलं एका, बाकीच्या पाप आहे. याचा अर्थ असा निघतो, नाम मुखात आलं नाही ना तुमच्या, म्हणा राम. अजूनही काही लोकांच्या आलं नाही, समजून तुमचं तुम्ही ठरवा आपण काय आहोत. म्हणा राम अजूनही आलं नाही काही लोकांच्या. येते का सहज? पुण्य लागते. नाम घेणं सोपं आहे का? हो म्हणे महाराज नाम सोपं आहे. मग का वाणीवर येत नाही? मग उदाहरण द्या. मी आजचं ऐरुगैरा खरं नत्य खैराचं उदाहरण मला येत नाही, मला सामान्य माणसाचं उदाहरण द्यायचं. महाराज मोठा होऊन गेला, त्याचं नाव होतं वाल्मिक. कोण? वाल्या कोडी. चला, ज्या तत्पूर्वी जोपर्यंत नारदाची भेट होत नव्हती, जेव्हा नारदांची भेट झाली, वाल्याला विचारलं नारदांनी, वाल्या म्हणे काय हे पाप करतो, कोणा करता करतो? म्हणे कोणाही करता करू, तुमच्याजवळ काय आहे ते पहिले दाखवा. ते म्हणे मी महाराज आहो ना, साधूजवळ काय असते? साधूले का खिशे असतातले का? नाही म्हणे, साधूजवळ जो माल आहे तो कोणाजवळ नाही, ते पाकिट काढा म्हणे, रातचं पाकिट काढा. मला सांगायचं एकच होतं सज्जनांनो, कीर्तनकाराने पाकिट फोडू नये असं म्हणलं जातं, कीर्तनकाराने पाकिट पाहू नये. पण पुढचं वाक्य नाही ऐकलं, देणाऱ्याने सुद्धा फोडण्याची वेळ येऊ देऊ नये. हा, देणारे नाही तो फाट्याहून रिटर्न मारते तो. मला सांगायचं एकच होतं माझ्या दादांनो, की तुझ्याजवळ जे आहे म्हणे तो कोणाजवळ नाही. नारदजी म्हणतात एक काम कर, ज्यांच्याकरता पाप करतो ना, उदाहरण फार लांबवायचं नाहीत मला, त्यांचा विचारून एकदा वाल्या घरी जातो, पत्नीला विचारतो, आई वडिलांना विचारतो, का हो मी जे पाप करतो याच्यामध्ये सहभागी आहात का तुम्ही? म्हणे बाबा हे तू तुझं कर्तव्य आहे बरं का, आमचा सांभाळ करणे, पत्नीचं संगोपन, आई वडिलांचं संगोपन हे तुझं कर्तव्य आहे, हा तुझा धर्म आहे. स्वामी काच गुरुभक्ती पितृवचन सेवापती. बरं, वाल्या घरून निघून आलात, म्हणे कोणी सहभागी नाही याच्यामध्ये. नारदाला शरण गेलात, नारदजी हो मी भरपूर पाप केलं, याच्यातून मला बाहेर काढा, सांगा साधन मी काय करू? तेव्हा नारदजी वाल्मिकाला सांगतात, वाल्या तू त्याच्याने काहीच होणार नाही, तू भगवंताचं नाम घे. काय घे? तू भगवंताचं नाव घे. म्हणे काय म्हणायचं? मी मंत्र सांगतो तुला, ती म्हण. म्हणे म्हण राम. काय म्हणायचं? बोला ना. राम म्हण. वाल्या राम म्हण. वाल्या म्हणायचा मरा. काय म्हणायचा? कथा माहिती आहे सर, आहे ना सगळ्यांना कथा माहिती आहे. वाल्या राम म्हण, तो म्हणायचा मरा. वाल्या राम म्हण, अरे मरा, अरे तुला मरा येत आहे, तू राम म्हण. काही जास्त लागत होतं का? मागचं पुढेच करायचं होतं ना, पण आलं का? वाल्याच्या मुखामध्ये मराच येत होतं, राम येत नव्हतं. याचा अर्थ असा निघतो, ज्ञानोबा म्हणतात, अनंत जन्म ज्याची असेल पुण्याई, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्म ज्याची किंवा पूर्वजन्म ज्याची असेल पुण्याई, किंवा त्याचे पुढे ज्ञानोबा सांगतात, जया वाचे पुढा भोजे, नाम नाच तसे माझे, जन्म सहस्त्र ओळखीचे, मुखाशी एक वेळी आवया. अनंत जन्माचं पुण्य लागतं, तेव्हा भगवंताचं नाम मुखामध्ये येतं. मनाराम. ज्यांच्या ज्यांच्या सोपं आहे का? हो अजून नाही कळलं का? कळलं ना? येणं सोपं आहे का नाम? पाप्याच्या मुखात नाम येत नाही. चला पुढे. महाराज म्हणतात नाम येणं सोपं नाही, आम्हाला कळलं. मग प्रेम सोपं आहे का? प्रेम करणं सोपं आहे का? नाही महाराज, आम्ही तर प्रेम करतो. आपलं प्रेम म्हणजे रस्त्यावरचं हलकट, हलकट प्रेम. मी माझ्या बहिणींना सांगू इच्छितो, अरे तारुण्य निसर्गाने दिलेलं दान आहे. वाक्य अंडरलाईन करून ठेवा. तारुण्य निसर्गाने दिलेलं दान आहे. एखाद्या सिनेमाच्या टॉकीज समोर उभं राहून, एखाद्या पिक्चरच्या टॉकीज समोर उभं राहून,
किंवा एखाद्या कॉलेजच्या समोर उभं राहून किंवा एखाद्या पानपट्टीच्या समोर उभं राहून आपलं तारुण्य बर्बाद करू नका. भगवंतानी दिलेलं हृदय हे फार अनमोल आहे. रस्त्यावर वाटत फिरू नका. कुठं वाटत फिरू नका? रस्त्यावर वाटत फिरू नका. एखाद्या पुरुषाच्या मागे लागून, एखाद्या स्त्रीच्या मागे लागून, एखाद्या कन्येच्या मागे लागून आपलं तारुण्य बर्बाद करू नका. तारुण्य निसर्गाने दिलेलं दान आहे. तुम्हाला राजाही होता येतं आणि तुम्हाला रंकही होता येतं. तुम्हाला गरीबही होता येतं, तुम्हाला श्रीमंतही होता येतं. सज्जनांनो, मला एकच सांगायचं आहे, वेळ जो मिळतो त्या वेळेमध्ये कॉलेज जर संपलं असेल तर लायब्ररीमध्ये जा, ग्रंथ वाचा. आजही 12-12 तास अभ्यास करणारी मुलं मी पाहिली. MPSC UPSCची तयारी करणारी मुलं पाहिली. एक दिवस तुम्ही जिल्ह्याचे एक ठराल, त्याला IAS अधिकारी म्हणतात, त्याला कलेक्टर म्हणतात. मंडळी, आजही आम्ही 12-12 तास अभ्यास करतो. त्यावेळेला समाज पाया पडतो. हो विठ्ठल. तारुण्य निसर्गाने दिलेलं दान आहे. जे तारुण्यात पेराल ते म्हातारपणी उगवेल. जाऊ द्यात, मला तिकडे जायचं नाही. मला सांगायचं एकच होतं, आता तर मोबाईलवर ऑनलाईन, घरात पाहिले तो ऑफलाईन, मोबाईलवर पाहिले तो ऑनलाईन, रात्रंदिवस उखर वाखर काय कुणास ठाऊक. अरे आज तरुणांच्याकडे मोबाईल आहे, त्यात नवल नाही, परंतु म्हाताऱ्यांच्याकडे मोबाईल आहे. मी नेहमी सांगत असतो, माझ्याकडे एक म्हातारा आलं म्हणे, महाराज, म्हटलं काय आप्पाजी, हा मोबाईल पहा बरं. म्हटलं काय झालं? हा शिवशापच होऊन राहिला म्हणे राजा. म्हटलं देसात शिवशाप नाही तर काही गरज नाही ना महाराज. कशासाठी? अरे आपण कशात थांबलो, कुठे थांबलोत आपण? बरं का, मी वर्गाला निघालो का त्याला 2 तास उभा होतो. एक ताई मोबाईल चालत होती. 2 तास तिने वरही पाहिलं नाही कोण उभा आहे. कारण आज उर्मटपणा एवढा वाढलात, बरं का, आणि कर्मटपणा, दोन्ही तत्व एकत्रित आले दादा. म्हणून सज्जनांनो, 2 घंटे झालेत मी उभा होतो, तसंही धोत्र्यावाल्याला काही किंमतच नाही, बरं का. म्हणून सज्जनांनो, उभं राहिलो. 2 तास झाले, ताई उतरायच्या नादात होता. त्यांची शबनम, त्यांनी त्यांची बॅग उचलल्यानंतर माझ्या मनात आलं यांच्याशी बोलावं, म्हणून मी धाडस केलं. म्हटलं, ताई आता उतरणार आहे का तुम्ही? हो म्हणे महाराज, मला उतरायचं आहे, आता माझा स्टॉप येणार आहे. बरं, 2 तास तुम्ही काय पाहत होत्यात मोबाईलमध्ये? काय पाहत होत्यात विचारू का तुम्हाला? माफी मागून एक वाक्य बोलतो. काय पाहत होत्यात मोबाईलमध्ये? बरं का, काही MPSC UPSCची तयारी करत होत्यात का? काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्यात का? काही एक्झाम आहे का तुमच्या ऑनलाईन? म्हणे काहीच नाही महाराज, तसं काहीच नाही म्हणे. मग तसं नाही काही तर मग काय पाहत होत्या? म्हणे इनबॉक्स डिलीट करत होती. कळलं नाही वाटतं? काय करत होती? इनबॉक्स डिलीट करत होती. इनबॉक्स म्हणजे काय? आलेले मेसेज ज्याच्यामध्ये संग्रहित होतात त्याला इनबॉक्स म्हणतात. म्हटलं, इनबॉक्स डिलीट करण्याकरता तुला 2 घंटे लागतात का? म्हटले हो महाराज, रोज 2 घंटे लागतात. म्हटलं मग तुला मेसेज डिलीटच करायचे आहे तर स्वीकारते कशासाठी? तुला आलेले मेसेज स्वीकारायचे नाहीत, बरं का, ठेवायचे नसतील, त्यांना जर डिलीटच करायचं असेल तर स्वीकारते कशासाठी? आपलं आयुष्य गमवू नको, व्यर्थ घालवू नको, अभ्यास कर, मोठी हो, लोक तुझ्या पाया पडले पाहिजे विठ्ठला. म्हणून महाराज मला सांगायचं एकच होतं की त्या ठिकाणी 2 भिन्न पदार्थ एकत्रित आले. प्रेम सोपं आहे का? तुमचं आमचं प्रेम हलकट प्रेम. कोण जर आमच्या प्रेमाचा स्वीकार नाही केला, गाणे पिऊन दारू पिऊन लोळतात गटरात माणसं, हे आमचं प्रेम. प्रेमाची सर्वोच्च अवस्था सांगतो गोपिका, काय वर्णन करावं? यथा व्रज गोपिका नाम, यथा व्रज गोपिका नाम, यथा व्रज गोपिका नाम, विस्मरणे परम व्याकुलता तत्सुखम सुखिनः, किंवा महाराज म्हणतात प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम. ही प्रेमाची सर्वोच्च अवस्था नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजी सांगतात. नारदजी म्हणतात विस्मरणे परम व्याकुलता तत्सुखम सुखिनः. बरं का, आपल्यापेक्षा प्रेमी ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम आहे ना, त्याची जास्त काळजी असते. गोपीजन महाराज भगवंताच्या प्रेमात सुख शोधत होत्या. तत्सुखम सुखिनः याला प्रेम म्हणतात. मंडळी, खरंच सांगूत का, मी वाक्य नेहमी सांगतो, अरे बाबा, प्रेम करण्याकरता प्रेमी व्यक्ती समोरच असला पाहिजे अशी अट नसते. प्रेम करण्याकरता प्रेमी व्यक्ती हा समोरच असला पाहिजे, सोबतच असला पाहिजे अशी अट नसते. 5,500 वर्ष गेल्यानंतरही मीरेने श्रीकृष्ण परमात्म्यावर प्रेम केलं. काय केलं? प्रेम केलं. महाराज, ही प्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. काय वर्णन करावं? गोपिकांना विचारा ना. गोपीचंद सांगत असतात, हे उधोजी हो कोण भावे, हे बुधोजी हो कोण भावे, अरे श्याम बिना ब्रज सोनो लागे, लागे श्याम बिना ब्रज सोनो
लागे. उद्धवाला म्हणायच्या हमें कृष्ण नहीं चाहिए उद्धव, हमें तो कृष्ण की कुशलता चाहिए. याला प्रेम म्हणतात. ही प्रेमाची सर्वोच्च अवस्था आहे. महाराज काय वर्णन करावं. तू नाही भेटला तर सगळं शून्य आहे. एक गीत आहे लता मंगेशकरांचं फार सुंदर. काय म्हणतात. एक तू ना मिला मिला मिला, एक तू ना मिला सारी दुनिया मिली भी तो क्या है. एक तू ना मिला सारी दुनिया मिली भी तो क्या है. तो क्या है, तो क्या है. एक दिल ना खिला सारी बगिया खिली. एक दिल ना खिला सारी बगिया खिली भी तो क्या है. तो क्या है, तो क्या है. तकदीर की मैं कोई भूल हूँ, डाली से बिछड़ा हुआ फूल हूँ. गोपी म्हणते तकदीर की मैं कोई भूल हूँ, डाली से बिछड़ा हुआ फूल हूँ. मेरे आंसू चले ओ कन्हैया, अरे मेरे आंसू चले, अरे तेरा दामन हो हे गोविंद. मेरे आंसू चले तेरा दामन हो हे गोविंद. तो क्या है, तो क्या है. एक तू ना मिला मिला मिला. हा गोपी भाव आहे बरं का. हे लता मंगेशकरांचं गीत नाही, याला प्रेम म्हणतात. ही सर्वोच्च प्रेमाची अवस्था. माझ्या दादांनो, असं प्रेम आणि नाम एकत्रित आलं या नावकाला. असा परमात्मा गोकुळात आला आणि महाराज मग पुतना मारली काग बगरीठा मारिले बालपणी. चौर अवघी दैत्यखानी आधी आधी अनेक महाराज चौर्य मंडळ स्थापन केलं. आणि घराने सांगायला आलात काय म्हणतो. यशोदे म्हणे काय, यशोदे कृष्णासी सांगावे गोकुडी राहावे का जावे. गोकुडी राहावे का यशोदे कृष्णासी सांगावे गोकुडी राहावे का जावे. गोकुडी राहावे का जावे. यशोदे यशोदे कृष्णासी सांगावे गोकुडी राहावे का जावे. गोकुडी राहावे का जावे. यशोदे कृष्णासी सांगावे गोकुडी राहावे का जावे. गोकुडी राहावे का जावे. शेवटी भगवान परमात्मा 7 वर्षाचा होतो. गोधनी चारावया जातो. शारंग पाणी गोधनी घेऊन गेलात परमात्मा. आणि परमात्मा गेल्यानंतर मग काय, नाना प्रकारची खेळी मुनीच्या तटावरती बरं का उभजून या पुढती येऊ. तो उभं राहा म्हणतात. त्याच्याच करता का वैकुंठात काल्याचं महत्व नाही बरं का. विस्तार करण्याकरता वेळ नाही. त्याच्यामुळे मी खाल्याच्या व्याख्या सांगितल्यात. असा हा दुर्लभ असणारा काला बरं का. आणि असा काला करण्याकरता संत म्हणतात आम्ही उभजून या, म्हणजे मी पुन्हा येईल. म्हणजे का राजकारणीच माणसं म्हणतात का असे मी पुन्हा येईल. त्याच्या अगोदर तुकोबारायने सुद्धा म्हटलं मी पुन्हा येईल. उपजून या घेईन मी जन्म. यासाठी देवा कला करण्याकरता अनेक गायी एकत्रित केल्यात भगवंताने. आणि एकत्रित आल्यानंतर कला केलात. खडकी सोडील्या मोठा बरं का. तो का म्हणे हाक तो म्हणे री चला वडू गाई पैसू जेऊ इकटाई. भाऊ केली वन भाऊ पीठ झाला क्षीण. महाराज म्हणतात बाबा त्या ठिकाणी सर्वांना प्रसाद वाटला. भगवंताने दुपट्टा बांधला. बासरीला कोसलो. नानाविध प्रकारचं लोणचं हातामध्ये.
गोपाळांना प्रसाद वाटला, माझी आहे त्याची बाय नाहीतरी घराच आहे चुरणी माय नवनीता नाही. गोपाळ म्हणतात तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. सगळ्यांना देवाने स्वीकार केला. स्वीकाराचं मिशन म्हणजे परमात्मा. परमात्मा हा स्वीकाराचं मिशन आहे सज्जनांनो. मी एक बोलू का? संत फार हुशार आहे. देवा आमचं कोणी घरी नाही. संत हे भौतिकदृष्ट्या अत्यंत पुढारलेले असतात. काय असतात? संत हे भौतिकदृष्ट्या अत्यंत पुढारलेले असतात. म्हणून वर्तमान काळातील आधुनिक आणि व्यावसायिक संतांच्या जीवनावरून प्राचीन संतांची कधी कल्पना करता येत नाही. महाराज कोणाला म्हणायचं प्राचीन संत? जब वसंत आता है तो प्रकृति मुस्कुराती है मेरे भाई बहन. जब वसंत आता है तो प्रकृति मुस्कुराती है, लेकिन जब सत्य संत आते तो संस्कृती मुस्कुराती है. बरं का? जब सच्चे संत आते तो संस्कृती मुस्कुराती है. असे संत भगवंताशी कला करतात. त्यातीलच एक संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आज बिजीचा काला मोठ्या देऊ थाटात संपन्न होत आहे. डोंगराच्या पायथ्याशी आपणही तो काला संपन्न करतोय. तोच काला आपल्या गावामध्ये भगवान श्री रुक्मिणी मातेचं आणि भगवान श्री पंढरीश परमात्म्याचं वर्धापन दिनाचं औचित्य साधून करत आहोत. मला 1 तास दिला होता, 1 तास पूर्ण झाला. झालेली शिवा तो मामा बापांच्या चरणी समर्पित वांडला विराम. बरं का? उपजून या पडती येऊ काला कौ कोई दैवात वैकुंठित व्हायचे नाही. ओळख काही काल्याची एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी. तुका म्हणे वाळवंट काला करण्याकरता वाळवंट लागतं म्हणजे अंतकरण शुद्ध लागतं. बरं का? तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम वैकुंठित व्हायचे नाही. कवळ काही काल्याचे डोबार घुमाई डोबार घुमाई. ज्ञानेश्वर माऊली होण्याच्या अगोदर ज्यांची आज बीज आहे त्यांचं भजन हातवर करा सगळ्यांनी. करा हातवर, करा हातवर सगळ्यांनी. ताईट. तुकाराम 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 हरे तुकाराम 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 भगवान जी महाराज नमः पार्वती पते हर हर. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर ज्ञानराज कंठी धरेला कृष्ण मनी अवघा.